आता आपण कॅथोडिक आणि ॲनोडिक प्रोटेक्शन बघणार आहे. आता कॅथोडिक प्रोटेक्शन म्हणजे काय बघा, इन वेट एन्व्हायरमेंट प्रेझेन्स ऑफ ॲसिडिक अल्कलाईन ऑर साल्ट सोल्युशन. म्हणजे ज्यावेळी वातावरण ओलं असतं त्यावेळी काय होतं, त्यावेळी वातावरणामध्ये ॲसिडिक अल्कलाईन साल्ट वेगवेगळ्या प्रकारचे साल्ट सोल्युशन असतात. मग त्यावेळी काय होतं, मेटल्स डेव्हलप ॲनोडिक अँड कॅथोडिक एरियाज अँड अंडरगो इलेक्ट्रोकेमिकल करोजन. मेटल काय डेव्हलप करतो, ॲनोडिक आणि कॅथोडिक एरिया डेव्हलप करतो आणि अंडरगो करोजन, त्याचं करोजन होतं. मग करोजन ऑफ द मेटल ओकर्स अपॉन द ॲसिडिक रिजन अँड द कॅथोडिक एरिया रिमेन्स प्रोटेक्टेड. बघा, मेटलचं करोजन काय होतं, ॲनोडिक रिजनवर होतं आणि कॅथोडिक एरिया रिमेन्स प्रोटेक्टेड. म्हणजे ॲनोड आणि कॅथोड असे दोन एरिया असतात. मग मेटलचं करोजन होताना कोणत्या साईडला होतं, तर ॲनोडिक पार्टला होतं. मग ॲनोडिक रिजन काय होतो, करोड होतो आणि कॅथोडिक एरिया कसा असतो, प्रोटेक्टेड राहतो, त्यावर करोजन होत नाही. दस करोजन ऑफ अ मेटल कॅन बी प्रिव्हेंटेड बाय फोर्सिंग इट टू ॲक्ट ॲज अ कॅथोड. म्हणजे तुम्ही मेटलचं करोजन कसं प्रिव्हेंट करू शकता, तर बाय फोर्सिंग इट टू ॲक्ट ॲज अ कॅथोड. म्हणजे त्याला कॅथोड म्हणून ॲक्ट करायला काय करायचं, फोर्स करायचं. म्हणजे त्या मेटलचं बिहेवियर काय करायचं, चेंज करायचं. तो मेटल काय म्हणून बिहेव झाला पाहिजे, तर कॅथोड म्हणून बिहेव झाला पाहिजे. आता डेफिनेशन बघा, प्रोटेक्शन ऑफ द मेटल फ्रॉम करोजन बाय कन्व्हर्टिंग द मेटल फ्रॉम ॲनोड टू कॅथोड. आपल्याला काय करायचं आहे, मेटलचं काय करायचं आहे, प्रोटेक्शन करायचं आहे फ्रॉम करोजनपासून मेटलला काय करायचं आहे, प्रोटेक्ट करायचं आहे बाय कन्व्हर्टिंग द मेटल फ्रॉम ॲनोड टू कॅथोड. मग त्यासाठी काय करायचं, तुमचा जो मेटल आहे तो ॲनोडपासून कॅथोडपर्यंत कन्वर्ट करायचा. म्हणजे ॲनोडचं कन्व्हर्जन काय करायचं, कॅथोडमध्ये करायचं. त्याला म्हणायचं कॅथोडिक प्रोटेक्शन. कॅथोडिक प्रोटेक्शन म्हणजे काय, मेटलला कॅथोडिक प्रोटेक्शन दिलं म्हणजेच काय केलं, मेटलचा जो ॲनोडिक पार्ट होता तो कॅथोडिक पार्ट म्हणून बिहेव करायचा. म्हणजे मेटलचा बिहेवियर चेंज करायचा. प्रोटेक्शन ऑफ द मेटल फ्रॉम करोजन बाय कन्व्हर्टिंग द मेटल फ्रॉम ॲनोड टू कॅथोड इज कॉल्ड ॲज अ कॅथोडिक प्रोटेक्शन. आता कॅथोडिक प्रोटेक्शनचे पण हे बघा, टाईप्स ऑफ कॅथोडिक प्रोटेक्शन मेथड. त्याचे पण काय आहेत, दोन टाईप आहेत. पहिलं कोणतं आहे, सॅक्रिफिशियल ॲनोडिक प्रोटेक्शन, त्यालाच काय म्हणतात, गॅल्व्हॅनिक प्रोटेक्शन. आणि दुसरं आहे इम्प्रेस्ड करंट कॅथोडिक प्रोटेक्शन. आता हे दोन टाईप आहेत, त्यातला पहिला आपण बघूया. बघा, सॅक्रिफिशियल ॲनोडिक प्रोटेक्शन मेथड. सॅक्रिफिशियल म्हणजे काय, सॅक्रिफाईस करणे, त्याग करणे. बघा, द मेटॅलिक स्ट्रक्चर विच इज टू बी प्रोटेक्टेड. असा मेटॅलिक स्ट्रक्चर जो तुम्हाला प्रोटेक्ट करायचा आहे, इज कनेक्टेड विथ अ मोर ॲक्टिव्ह मेटल बाय युझिंग अ कंडक्टिंग वायर. म्हणजे असा मेटल किंवा असं कुठला तर मेटलचा पार्ट असेल तो तुम्हाला प्रोटेक्ट करायचा आहे, मग तो तुम्ही काय करणार, इज कनेक्टेड विथ अ मोर ॲक्टिव्ह मेटल. म्हणजे बाय युझिंग कंडक्टिंग वायर तुम्ही काय करणार, तुमचा जो मेटल पार्ट आहे तो दुसऱ्या ॲक्टिव्ह मेटलशी काय करणार, कनेक्ट करणार. मग काय करायचं, कनेक्ट केल्यानंतर द मोर ॲक्टिव्ह मेटल कसं ओळखणार, जे गॅल्व्हॅनिक सेरीजमध्ये हायर सेरीजला असतात त्यांना काय म्हणायचं, मोर ॲक्टिव्ह मेटल. द मोर ॲक्टिव्ह मेटल अंडरगोज करोजन. मग जो तुम्ही मोर ॲक्टिव्ह मेटल यूज करणार आहे त्याचं काय होणार आहे, करोजन होणार आहे. का, तर बिकॉज इट बिकम्स ॲनोड. मग तो काय म्हणून बिहेव करणार आहे, तर ॲनोड म्हणून बिहेव करणार आहे. बिकॉज इट बिकम्स ॲनोड इन द सिस्टीम. त्या सिस्टीममध्ये ज्यावेळी तुम्ही तुमचा मेटल पार्ट कंडक्टिंग वायरनं त्या ॲक्टिव्ह मेटलशी कनेक्ट करता त्यावेळी ॲक्टिव्ह मेटल ॲनोड म्हणून बिहेव करतो. म्हणजेच काय होतं, ॲनोडचं काय होतं, करोजन व्हायला चालू होतं. जो तुमचा मेटल आहे तो काय म्हणून बिहेव करतो, कॅथोड म्हणून बिहेव करतो. आणि कॅथोडचं काय होत नाही, करोजन होत नाही. मग तो सरफेस कसा राहतो, प्रोटेक्टेड राहतो. बघा, ऑन द अदर हँड द मेटॅलिक स्ट्रक्चर इज प्रोटेक्टेड बिकॉज इट बिहेव्ज ॲज अ कॅथोड. म्हणजे मेटॅलिक स्ट्रक्चर काय राहते, प्रोटेक्टेड राहते बिकॉज इट बिहेव्ज ॲज अ कॅथोड. त्यामुळे ते काय म्हणून बिहेव करत असते, कॅथोड म्हणून बिहेव करत असते, म्हणून ते प्रोटेक्टेड राहते. सिन्स मोर ॲक्टिव्ह मेटल सॅक्रिफायजेस इटसेल्फ इन द प्रोसेस ऑफ सेव्हिंग बेस मेटल फ्रॉम करोजन. त्यांनी काय म्हटले, मोर ॲक्टिव्ह मेटल सॅक्रिफायजेस इटसेल्फ. जो मोर ॲक्टिव्ह मेटल तुम्ही यूज करणार असताय तो काय करतोय, स्वतःला काय करतोय, सॅक्रिफाईस करतोय इन द प्रोसेस ऑफ सेव्हिंग बेस मेटल फ्रॉम करोजन. म्हणजे बेस मेटलला सेव्ह करण्यासाठी, करोजनपासून त्याला वाचवण्यासाठी स्वतःचं काय करतोय, करोजन करून घेतोय. मग त्याला काय म्हटले, सॅक्रिफाईस म्हटले. सिन्स मोर ॲक्टिव्ह मेटल सॅक्रिफाईस इटसेल्फ इन द प्रोसेस ऑफ सेव्हिंग बेस मेटल फ्रॉम द करोजन, हेन्स इट इज टर्म ॲज अ सॅक्रिफिशियल ॲनोड. म्हणून काय म्हणायचं याला, सॅक्रिफिशियल ॲनोड. सॅक्रिफाईस कोण होतोय, तर ॲनोड होतोय. ॲनोड म्हणून कोण बिहेव करतोय, तर मोर ॲक्टिव्ह मेटल जो असतो तो
ॲनोड म्हणून बिहेव करतो. आणि प्रोटेक्शन होण्यापासून कुणाचं वाचता येतं, तो जो तुमचा मेटॅलिक स्ट्रक्चर आहे, जो तुम्हाला प्रोटेक्ट करायचा असतो त्याचं काय होत नाही, करोजन होत नाही. मग बघा, metals like magnesium, zinc and aluminum and their alloys are used as a sacrificial anode in this method. या मेथडमध्ये सॅक्रिफिशियल ॲनोड म्हणून कुठले कुठले मेटल वापरतात, तर मॅग्नेशियम, झिंक आणि ॲल्युमिनियम. मग these metal are usually filled in the backfill underground along with the coal and common salt to increase the conductivity. मग हे मेटल्स काय केले जातात, बॅकफिल्ड केले जातात अलॉंग विथ द, म्हणजे कशाबरोबर भरले जातात, कोल अँड कॉमन सॉल्ट, म्हणजे कोळशाबरोबर आणि कॉमन सॉल्ट बरोबर हे भरले जातात. टू इन्क्रीज द कंडक्टिव्हिटी, म्हणजे त्यांची कंडक्टिव्हिटी वाढण्यासाठी हे कोल आणि कॉमन सॉल्ट बरोबर बॅकफिल केले जातात, म्हणजे अंडरग्राऊंड जमिनीत काय केले जातात, भरले जातात. जसं सॅक्रिफिशियल ॲनोड, जो ॲनोड सॅक्रिफाईस होणार आहे, मग द सॅक्रिफिशियल ॲनोड ब्लॉक 1 एक्झॉस्टेड शुड बी रिप्लेस्ड बाय फ्रेश वन. मग जो ॲनोड सॅक्रिफाईस झाला आहे, मग तो काय होतो, एकदा यूज केल्यानंतर काय होतो, ब्लॉक होतो. मग त्यावेळी काय करायचं, शुड बी रिप्लेस्ड बाय फ्रेश वन. तिथं काय करायचं, दुसरं ॲक्टिव्ह मेटल ठेवायचं. बघा आता इथं काय केलं आहे, हा सॅक्रिफिशियल ॲनोड आहे तुमचा मॅग्नेशियम ॲनोड. हा काय बॅकफिल केला आहे तुम्ही, म्हणजे यात कोल आणि काय टाकलं आहे, काय होतं, कोल आणि काय होतं, कॉमन सॉल्ट घातलेलं. मग ही तुमची कॉपर वायर, हा तुमचा अर्थ सरफेस, हा बघा हा जमिनीचा सरफेस वरचा, हा मॅग्नेशियम ॲनोड बॅकफिल, ह्याला काय म्हणायचं, सॅक्रिफिशियल ॲनोड. ही काय तुमची मेटल पाईप. मग हा काय म्हणून ॲक्ट होणार, ही तुमची वायर, ही कॉपर वायर आहे. कॉपर वायर काय म्हणून यूज केलं आहे, कंडक्टिंग वायर आहे. आणि हे काय मेटल पाईप आहे, मग ते काय म्हणून बिहेव करणार, कॅथोड म्हणून. आणि ॲनोड काय म्हणून बिहेव करणार, तर सॅक्रिफिशियल ॲनोड म्हणून. बघा मग इथं करोजन कुणाचं होणार, मॅग्नेशियमचं. आणि कोण प्रोटेक्टेड राहणार, तर मेटल वायर प्रोटेक्टेड राहणार. बघा कॅथोडिक प्रोटेक्शन बाय सॅक्रिफिशियल ॲनोड. आता त्याचं ॲप्लिकेशन काय काय, बघा ॲप्लिकेशन म्हणजे काय हो, त्याचे युजेस, म्हणजे त्याचं काय काय कुठे कुठे यूज केला जातो. बघा प्रोटेक्शन ऑफ द बरीड पाईपलाईन, म्हणजे बरीड पाईपलाईन म्हणजे ज्या जमिनीखालनं पाईपलाईन्स असतात त्यामध्ये ते यूज केलं जातं. अंडरग्राऊंड केबल्स, म्हणजे केबल्स जर असतील खालून तिथं वापरलं जातं. स्टोरेज टँक, वेगवेगळ्या स्टोरेज टँकमध्ये वापरलं जातं. बेस ऑफ द टॉवर, टॉवरचा जो बेस आहे तिथं हे कॅथोडिक प्रोटेक्शन यूज केलं जातं. फ्रॉम सॉईल करोजन, म्हणजे सॉईलचं करोजन होऊ नये, मातीपासून होऊ नये म्हणून हे यूज केलं जातं. हे बघा प्रोटेक्शन फ्रॉम मराईन करोजन ऑफ द केबल्स, मराईनचं करोजन होऊ नये, मराईनचं करोजन होऊ नये तिथं ज्या केबल्स असतात. मग प्रोटेक्शन फ्रॉम मराईन करोजन ऑफ द केबल्स. बघा मराईन म्हणजे काय, समुद्र किनाऱ्यावर जे असतं वायर्स वगैरे, मग तिथं करोजन होऊ नये, त्या केबलचं करोजन होऊ नये म्हणून एक यूज केलं जातं. परत हल, स्पायर ते एक्सेट्रा वेगळ्या ठिकाणी यूज केलं जातं. मग इन्सर्शन ऑफ मॅग्नेशियम शीट्स इंटू द डोमेस्टिक वॉटर बॉयलर्स टू प्रिव्हेंट द फॉर्मेशन ऑफ स्केल. बघा इन्सर्शन ऑफ मॅग्नेशियम शीट, म्हणजे मॅग्नेशियमची शीट इन्सर्ट करायची, म्हणजे ती काय म्हणून बिहेव करणार, तर ॲनोड म्हणून बिहेव करणार. कशामध्ये इन्सर्ट करायची, कशामध्ये ठेवायची, इंटू द डोमेस्टिक वॉटर बॉयलर. मग एक मशीन असते जी वॉटर बॉईल करत असते, म्हणजे त्याला वॉटर बॉयलर असं म्हणतात. मग त्यामध्ये ही मॅग्नेशियम शीट ठेवायची. मग ती जी मशीन असते वॉटर बॉयलरची, त्यामध्ये पण तो पण एक मेटॅलिक पार्ट असतो. मग त्या मेटॅलिक पार्टला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण काय करतो, मॅग्नेशियम शीट ठेवतो. मग मॅग्नेशियम शीट काय म्हणून बिहेव करणार, तर ॲनोड. आणि जो तुमचा बॉयलर आहे तो काय म्हणून बिहेव करणार, तर कॅथोड. मग बॉयलर कसा राहील, प्रिव्हेंटेड राहील, त्याचं करोजन होणार नाही. मग बॉयलर्स टू प्रिव्हेंट द फॉर्मेशन ऑफ स्केल. स्केल म्हणजे तिथं अशा क्षार तयार होऊन तिथं पण एक प्रकारचं हेच तयार होतं, करोजनचा प्रोडक्टच तयार होतो, त्यालाच काय म्हटले, स्केल म्हटले. मग एक लेयर तयार होतो पूर्ण, मग तो करोडेड लेयर असतो, मग त्यालाच काय म्हटले त्यांनी, स्केल म्हटले. बघा कॅल्शियम मेटल इज एम्प्लॉय टू मिनिमाइज इंजिन करोजन, म्हणजे इंजिनमध्ये जर करोजन होत असेल तर काय केलं जातं, कॅल्शियम मेटल यूज केला जातो. बघा आता ॲडव्हान्टेज काय आहेत, बघा लो इन्स्टॉल्युशन अँड ऑपरेटिंग कॉस्ट, म्हणजे इन्स्टॉल्युशन कमी पैशात होतं आणि ऑपरेटिंग कॉस्ट पण कमी आहे त्याची ऑपरेट करण्याची. कॅपॅसिटी टू प्रोटेक्ट द कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर, जर तुमचे कॉम्प्लेक्स मोठमोठे स्ट्रक्चर असतील
तर त्याच्याकडे कपॅसिटी आहे तेवढे स्ट्रक्चर काय करायची, प्रोटेक्ट करायची. अप्लाइड टू अ वाईड रेंज ऑफ द सिव्हिअर करोडंट. वेगवेगळे करोडंटचे एजंट असतात तिथं तुम्ही हे काय करू शकता, ॲप्लाइड करू शकता. म्हणजे तुमचे वेगवेगळे मेटल्स असतील की जे करोड होत असतील तर तिथं तुम्ही हे काय करू शकता, हा तुमचा कॅथोडिक सॅक्रिफिशियल कॅथोडिक प्रोटेक्शन, सॅक्रिफिशियल ॲनोडिक प्रोटेक्शन सॉरी, तो तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचं लिमिटेशन काय आहेत बघा. दिस मेथड इज सुटेबल व्हेन सॉइल कंडक्टिव्हिटी इज मॉडरेट. ही मेथड कधी सुटेबल असते, ज्यावेळी सॉइलची कंडक्टिव्हिटी मॉडरेट असते अँड फेल्स इन सिव्हिअर करोजिव्ह एन्व्हायरमेंट. आणि करोजिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये काय होत नाही, वाढ होत नाही, सिव्हिअर एन्व्हायरमेंट असतं त्यावेळी. लार्ज मेटॅलिक स्ट्रक्चर कॅनॉट बी प्रोटेक्टेड सॅटिस्फॅक्टोरली. जर मोठमोठे मेटॅलिक स्ट्रक्चर्स असतील तर ते समाधानकारकरित्या काय केले जात नाहीत, प्रोटेक्ट केले जात नाहीत. आता इम्प्रेस्ड करंट कॅथोडिक प्रोटेक्शन. आता दुसरा टाईप बघा, इम्प्रेस्ड करंट कॅथोडिक प्रोटेक्शन. पहिला काय बघितला, गॅल्व्हॅनिक. आता हा इन दिस मेथड अँड इम्प्रेस्ड करंट, या मेथडमध्ये काय केलं जातं, एक इम्प्रेस्ड करंट इज अप्लाइड इन द अपोजिट डायरेक्शन टू नलिफाय द करोजन करंट ऑफ द मेटल. मेटलच्या करोजन करंटला काय केलं जातं, तो निग्लिजिबल करायला, म्हणजे तो संपवायला काय केलं जातं, इम्प्रेस्ड करंट अपोजिट डायरेक्शनला काय केलं जातं, वापरला जातो. म्हणजे त्याच्या विरुद्ध दिशेला काय केलं जातं, इम्प्रेस्ड करंट पास केला जातो. मग तो काय करतो, कोणाचा करंट नलिफाय करतो, निग्लिजिबल करतो, म्हणजे करंट संपवतो. कुणाचा, द करोजन करंट ऑफ द मेटल. मेटलचा जो करोजन करंट असतो तो काय करतो, तो नलिफाय करतो. मग बघा, द मेटल इज फोर्स टू ॲक्ट ॲज अ कॅथोड. मेटलला काय म्हणून फोर्स केलं जातं, कॅथोड म्हणून ॲक्ट होण्यासाठी, बाय कनेक्टिंग इट विथ द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ अन एक्सटर्नल इलेक्ट्रिकल सोर्स. मग काय केलं जातं बघा, द मेटल इज फोर्स टू ॲक्ट ॲज अ कॅथोड. मेटलला कॅथोड म्हणून ॲक्ट करायला फोर्स केलं जातं बाय कनेक्टिंग इट विथ द निगेटिव्ह टर्मिनल. म्हणजे निगेटिव्ह टर्मिनलला त्याला काय केलं जातं, कनेक्ट केलं जातं ऑफ अन एक्सटर्नल इलेक्ट्रिकल सोर्स. म्हणजे जो बाहेरचा इलेक्ट्रिकल सोर्स आहे त्याच्या निगेटिव्ह टर्मिनलला या मेटलला काय केलं जातं, कॅथोड म्हणून फोर्स करायला कनेक्ट केलं जातं. युजली द इम्प्रेस्ड करंट इज डिराइव्ह फ्रॉम अन एक्सटर्नल DC सोर्स. जो इम्प्रेस्ड करंट असतो तो कशापासून डिराइव्ह केला जातो, एक्सटर्नल डायरेक्ट करंट सोर्स जे असतात बाहेरचे त्यापासून काय केला जातो, हा इम्प्रेस्ड करंट डिराइव्ह केला जातो. आता बघा, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ द इम्प्रेस्ड करंट सिस्टीम. आता याचं कन्स्ट्रक्शन आणि हे कसं वर्क करतं. अ बॅटरी ऑर अ रेक्टिफायर ऑर DC सप्लाय इज युज्ड ॲज अ पॉवर सोर्स इन दिस प्रोसेस. तर या प्रोसेसमध्ये पॉवर सोर्स म्हणून काय वापरलं जातं, बॅटरी किंवा रेक्टिफायर किंवा DC सप्लाय. तर दुसरं बघा, अँड इनसोल्युबल इलेक्ट्रॉन म्हणजेच काय, तर ॲनोड. ॲनोड सच ॲज अ ग्राफाईट ब्लॉक, प्लॅटिनम मेटल, हे काय म्हणून यूज केले जातात, तर ॲनोड म्हणून यूज केले जातात. इनसोल्युबल इलेक्ट्रॉन म्हणजे ते विरघळणार नाही, इनसोल्युबल राहणार. मग स्टील, हाय सिलिका आयर्न एक्सेट्रा प्लेस्ड इन अ बॅकफिल. स्टील, हाय सिलिका आयर्न हे काय केले जातात, बॅकफिलमध्ये प्लेस केले जातात. द बॅकफिल इज कंपोज्ड ऑफ जिप्सम अँड कॅल्शियम सल्फेट. बॅकफिल ही कशापासून तयार केलेली असते, म्हणजे त्यात काय काय भरलेलं असतं बघा, जिप्सम आणि कॅल्शियम सल्फेट. द मेटॅलिक स्ट्रक्चर इज कनेक्टेड टू अ निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द पॉवर सप्लाय. मग तुमचं मेटॅलिक स्ट्रक्चर कशाला कनेक्ट केलं जातं, पॉवर सप्लायच्या निगेटिव्ह टर्मिनलला. मग इनसोल्युबल ॲनोड इज कनेक्टेड टू अ पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द पॉवर सप्लाय. आता इनसोल्युबल ॲनोड इथं काय आहे, तर ग्राफाईट ब्लॉक, प्लॅटिनम मेटल हे कुठं कनेक्ट केले जातात, तर त्या पॉवर सप्लायच्या पॉझिटिव्ह टर्मिनल एंडला हे कनेक्ट केले जातात. व्हेन पॉवर सप्लाय इज स्विच्ड ऑन, ज्यावेळी पॉवर सप्लाय हा ऑन केला जातो त्यावेळी काय होतं, मेटॅलिक स्ट्रक्चर बिकम्स कॅथोडिक. मेटॅलिक स्ट्रक्चर लगेच काय म्हणून बिहेव करतो, तर कॅथोडिक होतो अँड डज नॉट अंडरगो करोजन एनीमोर. ज्यावेळी तुम्ही पॉवर सप्लाय ऑन करताय त्यावेळी काय होतं, मेटॅलिक स्ट्रक्चर बिकम्स कॅथोडिक. मेटॅलिक स्ट्रक्चर काय कसा होतो, कॅथोडिक म्हणून बिहेव करतो आणि त्यामुळे त्याचं काय होत नाही, करोजन होत नाही. ज्यावेळी मेटल कॅथोड म्हणून बिहेव करतो त्यावेळी त्याचं काय होत नसतं, करोजन होत नसतं. पण ज्यावेळी मेटल ॲनोड म्हणून बिहेव करतं त्यावेळी त्याचं काय होत असतं, करोजन होत असतं. तर ही डायग्रॅम बघा, कॅथोडिक प्रोटेक्शन बाय इम्प्रेस्ड करंट मेथड. आपण ह्याचं प्रोटेक्शन कसं करतो, या कॅथोडचं प्रोटेक्शन कसं करतो, बाय युझिंग इम्प्रेस्ड करंट. आता हे बघा, अंडरग्राऊंड मेटल पाईपलाईन आहे. ह्यामध्ये हे बॅकफिल आहे, म्हणजे हे बॅकफिल काय म्हणून हे ॲक्ट होते, तर ॲनोड म्हणून.
कशापासून तयार झालं आहे बघा, ग्राफाईट ॲनोड म्हणून घेतला आहे. आणि यामध्ये काय काय भरलं जातं, जिप्सम आणि कॅल्शियम सल्फेट. हे बॅकफिल आहे. हा अर्थ सरफेस, हे जमिनीच्या खाली हे असतं तुमचं बॅकफिल. हा ॲनोड आणि कॅथोड पार्ट, आणि हा DC सोर्स. परत ही इन्सुलेटेड कॉपर वायर, आणि हा तुमचा अंडरग्राऊंड मेटल पाईपलाईन. तुम्हाला ह्याला प्रोटेक्ट करायचं आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही DC सोर्स चालू करताय त्यावेळी काय होतंय, हा काय म्हणून बिहेव करतोय, कॅथोड म्हणून बिहेव करतोय. ह्याचं एंड काय करायचं, निगेटिव्ह DC सोर्सच्या निगेटिव्ह टर्मिनल एंडला जोडायचं आणि ॲनोडचं पॉझिटिव्ह टर्मिनल एंडला जोडायचं. बघा आता ह्याचं ॲप्लिकेशन काय आहे. इम्प्रेस द करंट मेथड इज युजफुल वेन द मेटल इज प्रेझेंट इन हायली करोसिव्ह सॉईल. म्हणजे ज्यावेळी मेटल तुमचा हायली करोसिव्ह सॉईल, म्हणजे जिथं गंज चढलेलं हे असतं, प्रमाण असतं मातीमध्ये, तिथं जर तुमचा मेटल असेल तर हा इम्प्रेस्ड करंट मेथड तुम्ही तिथं यूज करू शकता, जिथं हायली करोसिव्ह सॉईल असते. ऑर वॉटर किंवा पाणी असतं. अँड करंट रिक्वायरमेंट्स आर हाय, जिथं करंट रिक्वायरमेंट पण जास्त असते. म्हणजे कुठं कुठे यूज करू शकता बघा, हायली करोसिव्ह सॉईल ऑर वॉटर अँड करंट रिक्वायरमेंट आर हाय. This method is best suited in the protection of large metallic structure and long-term application. ही मेथड कशासाठी सूट होते तर प्रोटेक्शन ऑफ जे मोठमोठे स्ट्रक्चर असतात, लार्ज मेटॅलिक स्ट्रक्चर, तिथं तुम्ही ही मेथड यूज करू शकता. अँड लॉंग टर्म ॲप्लिकेशन, आणि जे दीर्घकाळ चालणारे तुमचे इन्स्ट्रुमेंट असतात तिथं सुद्धा हे काय करू शकता, तुम्ही यूज करू शकता. दिस प्रोटेक्शन मेथड इज एम्प्लॉय फॉर द प्रोटेक्शन ऑफ ओपन वॉटर बॉक्स कूलर. ही प्रोटेक्शन मेथड कशासाठी एम्प्लॉय केली जाते तर प्रोटेक्शन ऑफ द ओपन वॉटर बॉक्स. जे ओपन वॉटर बॉक्स असतात त्याचं प्रोटेक्शन केलं जातं. वॉटर टँकचं प्रोटेक्शन केलं जातं. बरीड पाईपलाईन, ज्या जमिनीच्या खाली असतात पाईपलाईन, त्या प्रोटेक्ट केल्या जातात. मराईन पाईप, ज्या समुद्राच्या तिथे पाईप्स असतात त्या प्रोटेक्ट केल्या जातात. आता याच्या लिमिटेशन्स काय आहेत बघा. कंटिन्युअस मॉनिटरिंग इज निडेड, म्हणजे त्याला कंटिन्युअस मॉनिटर करायला लागतं. म्हणजे ह्याला अपवाद काय काय आहेत बघा. म्हणजे ज्यावेळी तुम्ही ही मेथड यूज करता त्यावेळी तुम्हाला ही काय करायला लागतं, मॉनिटर करायला लागतं. ऑपरेशनल कॉस्ट इज हाय, मग ह्याचं जे ऑपरेट करायची कॉस्ट आहे ती कशी आहे, जास्त आहे. स्टे करंट मे डिस्ट्रॉय द नेबरिंग मेटॅलिक स्ट्रक्चर. जर एक्स्ट्रा करंट हे झाला, स्ट्रे करंट झाला तर काय होऊ शकतं, मे डिस्ट्रॉय द नेबरिंग मेटॅलिक स्ट्रक्चर. जे तुमचे नेबरिंग मेटॅलिक स्ट्रक्चर आहेत ते काय होऊ शकतात, डिस्ट्रॉय होतात, म्हणजे खराब होतात. मग आता डिफरन्स बघूया, सॅक्रिफिशियल ॲनोड मेथड आणि इम्प्रेस्ड करंट मेथड. सॅक्रिफिशियल का म्हणले तर इथं काय करतो, ॲनोड काय करतो, स्वतःचं करोजन करून घेतो. आपण इथं काय करतोय, ॲक्टिव्ह मेटल यूज करतोय. जो काय करून घेतोय, ॲनोड म्हणून बिहेव करतो आणि स्वतःचं करोजन करतोय आणि तुमचा जो मेटल सरफेस आहे त्याला प्रिव्हेंट करतोय. बघा इथं एक्सटर्नल पॉवर सप्लाय इज नॉट रिक्वायर्ड. इथं एक्सटर्नल पॉवर सप्लाय दिला जात नाही. इथं काय केला जातो, इथं दिला जातो, DC सोर्समधून दिला जातो. द कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट इज लो, इथं कशी आहे, हाय. दिस रिक्वायर पिरियॉडिक रिप्लेसमेंट ऑफ द सॅक्रिफिशियल ॲनोड, म्हणजे एका विशिष्ट कालावधीनंतर ह्याला रिप्लेसमेंट करायला लागतं. तसं इथं रिप्लेसमेंट करायला लागत नाही, कारण हे कसे असतात, स्टेबल असतात. सॉईल अँड मायक्रोबायोलॉजिकल करोजन इफेक्ट आर नॉट कन्सिडर्ड. यामध्ये सॉईल आणि मायक्रोबायोलॉजिकल इफेक्ट विचारात घेतले जात नाहीत, पण इथं काय केलं जातं, हे कन्सिडर केले जातात. दिस इज द मोस्ट इकॉनॉमिकल मेथड स्पेशली व्हेन शॉर्ट टर्म प्रोटेक्शन इज रिक्वायर्ड. म्हणजे तुम्हाला जर तात्पुरतं प्रोटेक्शन पाहिजे असेल कमी कालावधीसाठी तर ही काय आहे, मोस्ट इकॉनॉमिकल मेथड आहे. आणि दिस इज वेल सुटेड फॉर द लार्ज स्ट्रक्चर अँड लॉंग टर्म ऑपरेशन. जर तुम्हाला लॉंग टर्म ऑपरेशन करायचं असेल, दीर्घकाळ करायचं असेल आणि मोठमोठे स्ट्रक्चर यूज करून करायचं असेल तर ही मेथड सुटेबल आहे. इट इज अ सेफर टेक्निक यू अँड डज नॉट अफेक्ट द नेबरिंग मेटॅलिक स्ट्रक्चर. ही टेक्निक सेफ आहे आणि मेटॅलिक स्ट्रक्चरला काय होत नाही, अफेक्ट करत नाही. इथं काय होत होतं, जर स्ट्रे करंट झाला तर काय होतं, विच कॅन डिस्ट्रॉय द नियरबाय मेटॅलिक स्ट्रक्चर. स्ट्रे करंट आला तर तुमचं नियरबाय जे मेटॅलिक स्ट्रक्चर आहे ते काय होऊ शकतं, डिस्ट्रॉय होऊ शकतं. आता ॲनोडिक प्रोटेक्शन बघूया. कॅथोडिक प्रोटेक्शन बघितले. कॅथोडिक प्रोटेक्शनचे दोन टाईप होते, सॅक्रिफिशियल ॲनोड मेथड आणि इम्प्रेस्ड करंट मेथड. आता काय बघणार आहे आपण, ॲनोडिक प्रोटेक्शन. ॲनोडिक प्रोटेक्शनची डेफिनेशन बघा. ॲनोडिक प्रोटेक्शन इज अ टेक्निक विच रिड्युसेस द करोजन ऑफ अ मेटल. ॲनोडिक प्रोटेक्शन काय, ही एक अशी टेक्निक आहे जी काय करते, विच रिड्यूस द करोजन ऑफ द मेटल, जी मेटलचं करोजन कमी करते, बाय टेकिंग इट ॲज अन ॲनोड विथ रिस्पेक्ट टू अन इनर्ट कॅथोड इन द सेल. बघा, ॲनोडिक प्रोटेक्शन इज अ टेक्निक विच रिड्युसेस द करोजन ऑफ अ मेटल बाय टेकिंग इट ॲज अन ॲनोड.
म्हणजे मेटल काय म्हणून बिहेव करतो तर ॲनोड म्हणून बिहेव करतो विथ रिस्पेक्ट टू ॲन इनर्ट कॅथोड. आणि एक कॅथोड म्हणून यूज केला जातो. तो कसा असतो इनर्ट कॅथोड असतो इन द सेल. त्या सेलमध्येच काय केला जातो एक इनर्ट कॅथोड असतो. The cell is formed due to an electrochemical reaction of metal in the corrosive environment. The cell is formed. The cell कशी तयार होते due to an electrochemical reaction of a metal in the corrosive environment. म्हणजे तुमच्या मेटलची corrosive environment मध्ये जी इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन तयार होते त्यालाच काय म्हणतात, त्यापासूनच काय तयार केला जातो सेल तयार केला जातो. द सेल इज फॉर्म्ड ड्यू टू अन इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन ऑफ मेटल इन द करोजिव्ह एन्व्हायरमेंट. म्हणजे मेटलशी त्या करोजिव्ह एन्व्हायरमेंट बरोबर जी रिॲक्शन होते त्यालाच काय म्हटले इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन म्हटले. आणि ती इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन झाल्यामुळे काय तयार होतो सेल तयार होतो. मग बघा ॲनोडिक प्रोटेक्शन ही अशी टेक्निक आहे विच रिड्युसेस द करोजन ऑफ अ मेटल बाय टेकिंग इट ॲज अन ॲनोड विथ रिस्पेक्ट टू अन इनर्ट कॅथोड इन द सेल. म्हणजे त्या मेटलला आपण ॲनोड म्हणून घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू अन इनर्ट कॅथोड इन द सेल. बघा आता इन दिस मेथड अन एक्सटर्नल ॲनोडिक करंट इज अप्लाइड बिटवीन ॲनोड अँड कॅथोड टू मिनिमाइज द करोजन. या मेथडमध्ये काय केलं जातं एक्सटर्नल ॲनोडिक करंट अप्लाय केला जातो बिटवीन द ॲनोड अँड कॅथोड. म्हणजे कॅथोड आणि ॲनोडच्या मध्ये एक्सटर्नल म्हणजे बाहेरून काय केला जातो ॲनोडिक करंट अप्लाय केला जातो टू मिनिमाइज द करोजन. म्हणजे करोजन कमी करण्यासाठी इथं काय केलं जातं ॲनोडिक करंट अप्लाय केलं जातं. आता याची प्रोसेस काय बघा. ॲनोडिक प्रोटेक्शन मेथड इज सुटेबल फॉर ओनली दोज मेटल विच एक्झिबिट ॲक्टिव्ह पॅसिव्ह बिहेवियर अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अप्लाइड व्होल्टेज. समजा जर तुम्ही एका मेटलला व्होल्टेज अप्लाय केलं तर त्यानं कसं बिहेव केलं पाहिजे ॲक्टिव्ह पॅसिव्ह. म्हणजे एकाच वेळी तो कन्वर्ट पण झाला पाहिजे एकाच वेळी तो रिकन्वर्ट पण झाला पाहिजे. म्हणजे ॲट अ टाइम रिॲक्शन फॉरवर्ड पुढं पण केली पाहिजे आणि तशीच मागे म्हणजे बॅकवर्ड पण झाली पाहिजे. बघा मग ॲनोडिक प्रोटेक्शन मेथड इज सुटेबल फॉर ओनली दोज मेटल विच एक्झिबिट ॲक्टिव्ह पॅसिव्ह बिहेवियर अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अप्लाइड व्होल्टेज विच एक्झिबिट द ॲक्टिव्ह पॅसिव्ह बिहेवियर. म्हणजे असं मेटल ते त्यांना काय दाखवलं पाहिजे ॲक्टिव्ह पॅसिव्ह बिहेवियर दाखवलं पाहिजे. अंडर द इन्फ्लुएन्स म्हणजे दिलेल्या तुम्ही व्होल्टेज अप्लाय करणार आहे त्या अप्लाइड व्होल्टेजला तो कसा बिहेव झाला पाहिजे तर ॲक्टिव्ह पॅसिव्ह म्हणून. मग दिस प्रोसेस इज मोस्टली युज्ड इन केस ऑफ स्टील. स्टीलच्या केसमध्ये ही प्रोसेस यूज केली जाते. स्टेनलेस स्टील ॲल्युमिनियम एक्सेट्रा. द मेटल बिकम पॅसिव्ह अँड डू नॉट रिॲक्ट. मेटल काय म्हणून ॲक्ट होतो पॅसिव्ह म्हणून ॲक्ट होतो आणि रिॲक्ट होत नाही. इफ अन एक्सटर्नल ॲनोडिक करंट इज अप्लाय. ज्यावेळी तुम्ही एक्सटर्नल ॲनोडिक करंट ज्यावेळी त्यातनं पास करताय इन अ केअरफुल वे अँड कंट्रोल्ड मॅनर. बघा दिस मेटल बिकम पॅसिव्ह अँड डू नॉट रिॲक्ट इफ अन एक्सटर्नल ॲनोडिक करंट इज अप्लाइड इन अ केअरफुल अँड कंट्रोल्ड मॅनर. म्हणजे हा मेटल पॅसिव्ह कधी राहणार आहे ज्यावेळी तुम्ही एक्सटर्नल ॲनोडिक करंट अप्लाय करणार आहे आणि तो पण कसा अप्लाय करायचा इन अ केअरफुल अँड कंट्रोल्ड मॅनर. म्हणजे केअर घ्यायची आहे प्लस कंट्रोल मॅनरमध्ये हे काय करायचं आहे तुम्हाला करंट ॲनोडिक करंट पास करायचं आहे. द डिव्हाइस युज्ड टू अप्लाय द ॲनोडिक करंट ऑफ द पॅसिव्हिटी रेंज अपॉन द मेटल टू बी प्रोटेक्टेड इज नोन ॲज अ पोटेन्शिओस्टॅट. म्हणजे बघा द डिव्हाइस युज्ड टू अप्लाय द ॲनोडिक करंट ऑफ पॅसिव्हिटी. म्हणजे ॲनोडिक करंट ऑफ पॅसिव्हिटी म्हणजे पॅसिव्ह म्हणून ॲनोडिक करंट पास करण्यासाठी जे डिव्हाइस यूज केलं जातं त्याची रेंज काय असते रेंज अपॉन द मेटल टू बी प्रोटेक्टेड इज नोन ॲज अ पोटेन्शिओस्टॅट. बघा असं डिव्हाइस म्हणजे कशासाठी यूज केलं जातं टू अप्लाय द ॲनोडिक करंट ऑफ पॅसिव्हिटी रेंज. म्हणजे ॲनोडिक करंट अप्लाय करायला मेटलवरती ॲनोडिक करंट अप्लाय करायला जे डिव्हाइस यूज केलं जातं ज्यामुळे काय होतं मेटल काय होतो प्रोटेक्टेड होतो इज नोन ॲज अ पोटेन्शिओस्टॅट. बघा द डिव्हाइस युज्ड टू अप्लाय द ॲनोडिक करंट कसा पाहिजे ॲनोडिक करंट ऑफ द पॅसिव्हिटी रेंज अपॉन द मेटल टू बी प्रोटेक्टेड. म्हणजे जो मेटल तुम्हाला प्रोटेक्ट करायचा आहे त्यावर काय झालं पाहिजे या डिव्हाइस काय यूज केला पाहिजे यूज टू अप्लाय द ॲनोडिक करंट काय केला पाहिजे त्यांना अप्लाय केला पाहिजे. मेटल टू बी प्रोटेक्टेड काय झालं पाहिजे ॲनोडिक करंट अप्लाय झाला पाहिजे इज नोन ॲज अ पोटेन्शिओस्टॅट. त्यालाच काय म्हणायचं पोटेन्शिओस्टॅट. आता ॲनोडिक प्रोटेक्शन प्रोसेस ऑफ स्टील ॲसिड स्टोरेज टँक इज शोन इन द फिगर. आता ही काय दिल्या ॲनोडिक प्रोटेक्शन प्रोसेस दिल्या कुणाची आहे ही स्टील ॲसिड स्टोरेज टँक. बघा
आता हा काय पोटेन्शिओस्टॅट आहे. पोटेन्शिओस्टॅट म्हणजे काय, डिव्हाइस. हे एक डिव्हाइस आहे, उपकरण आहे, जे कशासाठी यूज केलं जातं, यूज टू अप्लाय द ॲनोडिक करंट ऑफ द पॅसिव्हिटी रेंज. म्हणजे पॅसिव्हिटी रेंजचा ॲनोडिक करंट यातनं या डिव्हाइसमधून अप्लाय केला जातो. कशावर अप्लाय केला जातो, अपॉन द मेटल टू बी प्रोटेक्टेड. म्हणजे ज्या मेटलला तुम्हाला प्रोटेक्ट करायचं आहे त्या मेटलवर काय केला जातो, पॅसिव्हिटी रेंजमधला ॲनोडिक करंट अप्लाय केला जातो. मग ह्यालाच काय म्हणायचं, पोटेन्शिओस्टॅट. मग ॲनोडिक प्रोटेक्शन प्रोसेस ऑफ स्टील ॲसिड स्टोरेज टँक इज शोन. आता हा स्टील ॲसिड स्टोरेज टँक आहे बघा, हा पोटेन्शिओस्टॅट आहे. हे व्हॅक्यूम ट्यूब, व्होल्ट मीटर आहे, हे ॲमीटर आहे, ABC. आणि हे काय आहे, टँक टू बी प्रोटेक्टेड. या टँकला तुम्हाला काय करायचं आहे, प्रोटेक्ट करायचं आहे. एक ऑक्झिलरी इलेक्ट्रोड आहे, एक रेफरन्स इलेक्ट्रोड आहे. रेफरन्स म्हणजे स्टँडर्ड इलेक्ट्रोड असतो, ज्याची व्हॅल्यू आपल्याला माहीत असते, म्हणून त्याला काय म्हणायचं, आणि ती व्हॅल्यू ठरलेली असते, त्यामुळे त्याला काय म्हणायचं, स्टँडर्ड किंवा रेफरन्स इलेक्ट्रोड. बघा, स्टील टँक इज मेड ॲनोडिक बाय कनेक्टिंग इट विथ ॲन इनर्ट कॅथोड. स्टील टँक आहे हा, त्याला काय केलं आहे, ॲनोडिक बनवलं आहे. कसं, बाय कनेक्टिंग विथ ॲन इनर्ट कॅथोड. इनर्ट कॅथोड कोण आहे हो, तुमचा पोटेन्शिओस्टॅट आहे का. बघा, स्टील टँक इज मेड ॲनोडिक बाय कनेक्टिंग इट विथ ॲन इनर्ट कॅथोड. A current of passivity range is applied by using potentiostat to minimize the corrosion current. Current of passivity range. Passivity range मधला करंट जर अप्लाय करायचा असेल by using potentiostat to minimize the corrosion current. म्हणजे जर तुम्हाला corrosion current कमी करायचा असेल तर काय करायचं, पॅसिव्हिटी रेंजचा जो करंट आहे तो कशाला अप्लाय करायचा, पोटेन्शिओस्टॅटला अप्लाय करायचा. मग काय होणार, टू मिनिमाइज द करोजन करंट. तुमचा करोजन करंट काय होणार, मिनिमाइज होणार. आता याचे ॲडव्हान्टेजेस बघा, ॲडव्हान्टेजेस ऑफ द ॲनोडिक प्रोटेक्शन. ऑपरेटिंग कॉस्ट इज लो. त्याची ऑपरेटिंग करण्याची जी कॉस्ट आहे ती कशी असते, कमी असते. कॅन बी अप्लाइड इन हायली करोजिव्ह एन्व्हायरमेंट. म्हणजे किती का करोजन असू दे, हाय करोजन असू दे, त्यामध्ये तुम्ही ही मेथड अप्लाय करू शकता. अँड हाय मिनरल कॉन्सन्ट्रेशन एन्व्हायरमेंट अँड ॲसिडिक एन्व्हायरमेंट. म्हणजे ॲसिडिक, आणि ज्या एन्व्हायरमेंटमध्ये ॲसिडिक आणि हाय मिनरल कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तिथं तुम्ही ही मेथड काय करू शकताय, अप्लाय करू शकताय. मग ॲबिलिटी टू प्रोटेक्ट द लार्ज अँड कॉम्प्लेक्स मेटॅलिक स्ट्रक्चर. मग ह्याच्याकडे काय ॲबिलिटी असते, प्रोटेक्ट करण्याची. कुणाला प्रोटेक्ट करतो तो, लार्ज अँड कॉम्प्लेक्स मेटॅलिक स्ट्रक्चर. म्हणजे जे मोठमोठे लार्ज आणि कॉम्प्लेक्स मेटॅलिक स्ट्रक्चर असतात, मोठे मोठे असतात, आणि कॉम्प्लेक्स म्हणजे असे गुंतागुंतीचे असतात, त्यामध्ये काय केलं जातं, ह्याची ॲबिलिटी असते प्रोटेक्ट करण्याची. त्यामध्ये ॲनोडिक प्रोटेक्शन तुम्ही प्रोटेक्ट करण्यासाठी यूज करू शकता. त्याचे लिमिटेशन काय आहेत बघा, हाय स्टार्टिंग करंट रिक्वायर्ड. म्हणजे करंट देतानाच काय करायचं, जास्त द्यायचं, हाय स्टार्टिंग करंट रिक्वायर्ड. कंटिन्युअस मॉनिटरिंग इज निडेड. म्हणजे कायम काय करायचं, ते मॉनिटर करायचं, कायम लक्ष ठेवायचं. इफ द सिस्टीम गोज आउट ऑफ द कंट्रोल. जर ती सिस्टीम तुमच्या हाताबाहेर गेली, देन द स्ट्रक्चर मे बी करोड ऑन अन एक्स्ट्रीमली हाय रेट. मग तुमचा जो मेटल आहे तो पण काय होणार, मोठ्या प्रमाणावर काय होणार, करोड व्हायला चालू होणार. कॅन बी अप्लाइड ओनली फॉर दोज मेटल विच एक्झिबिट ॲक्टिव्ह पॅसिव्ह बिहेवियर. हा तुम्ही कुणाला अप्लाय करू शकता, कॅन बी अप्लाय ओनली फॉर दोज मेटल विच एक्झिबिट ॲक्टिव्ह पॅसिव्ह बिहेवियर. म्हणजे जे मेटल ॲक्टिव्ह पॅसिव्ह बिहेवियर दाखवतात तिथंच तुम्ही काय करू शकता, या मेटलवर हे अप्लाय करू शकता. आता ह्याचा डिफरन्स बघा, कॅथोडिक आणि ॲनोडिक प्रोटेक्शनचा. ॲप्रिशिएबल टू ऑल मेटल. म्हणजे सगळ्या मेटलना काय करतं, ॲप्रिशिएट करतं. ॲप्लिकेबल टू ऑल मेटल्स. म्हणजे सगळ्या मेटलला काय होतं, ॲप्लिकेबल होतं. इथं काय होतं, ॲप्लिकेबल फॉर दोज मेटल विच एक्झिबिट ॲक्टिव्ह पॅसिव्ह बिहेवियर. हे फक्त त्या मेटलला अप्लाय होतं जो मेटल ॲक्टिव्ह पॅसिव्ह बिहेवियर दाखवतो, त्याच मेटलला हे काय होतं, ॲनोडिक प्रोटेक्शन ॲप्लिकेबल होतं. आता याचं एक्झाम्पल काय आहे, आयर्न, टिटॅनियम, ॲल्युमिनियम, क्रोमियम, स्टील एक्सेट्रा. दिस प्रोसेस इज यूज्ड फॉर ओनली मॉडरेटली करोजिव्ह एन्व्हायरमेंट. ही प्रोसेस कशासाठी यूज केली जाते, फक्त एक मॉडरेट करोजिव्ह एन्व्हायरमेंटच्या स्टेटसाठी ही यूज केली जाते. मग दिस इज यूज्ड इन बोथ माइल्ड अँड अग्रेसिव्ह करोजिव्ह एन्व्हायरमेंट. नंतर करोजिव्ह एन्व्हायरमेंट माइल्ड प्लस अग्रेसिव्ह असेल काय काय ठिकाणी, तर इथं ॲनोडिक प्रोटेक्शन यूज केलं जातं. लोअर इनिशियल कॉस्ट बट हायर ऑपरेटिंग कॉस्ट. इनिशियल कॉस्ट कमी असते पण ऑपरेट करण्याची कॉस्ट जास्त असते. इथं ह्याच्या उलट असतं,
इनिशियल कॉस्ट जास्त असते आणि ऑपरेट करण्याची किंमत कमी असते. मग इनिशियल ट्रायल्स ऑफ द प्रोटेक्टिव्ह करंट्स आर नीडेड. इनिशियल ट्रायल्स जे असतात प्रोटेक्टिव्ह करंटचे ते काय केले जातात, नीड केले जातात, प्रोव्हाइड केले जातात. Precise electrochemical study of the metal and the corrosive environment is needed. Precise electrochemical study of the metal and the corrosive environment is needed. म्हणजे मेटलचा काय केला पाहिजे, इलेक्ट्रोकेमिकल स्टडी केला पाहिजे. अँड द करोजिव्ह एन्व्हायरमेंट, त्याला जे करोजिव्ह एन्व्हायरमेंट लागलं पाहिजे त्याचा स्टडी करणं काय आहे, गरजेचं आहे, इट्स नीडेड. आता चॉईस ऑफ द मेटल बघूया आपण. म्हणजे मेटल घेताना तुम्ही कोणता मटेरियल घेणार. हे बघा, करोजन ऑफ द मेटल कॅन बी कंट्रोल्ड बाय अप्लाइंग फॉलोइंग प्रिव्हेंटिव्ह मेजर. म्हणजे मेटलचं करोजन होण्यापासून तुम्ही कसं थांबवू शकता. हे बघा, चॉईस ऑफ द मटेरियल युझिंग प्युअर मेटल अँड युझिंग मेटल अलॉईज टू मिनिमाइज द करोजन. बघा, करोजन ऑफ द मेटल कॅन बी कंट्रोल्ड बाय अप्लाइंग फॉलोइंग प्रिव्हेंटिव्ह मेजर. पहिलं काय, प्रॉपर मटेरियल सिलेक्शन. दुसरं काय, प्रॉपर डिझाईन ऑफ मेटल ऑब्जेक्ट. आणि तिसरं काय, अलोईंग ऑफ द मेटल. करोजन ऑफ द मेटल कॅन बी कंट्रोल बाय अप्लाइंग फॉलोइंग प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. म्हणजे हे 3 प्रिव्हेंटिव्ह मेजर्स वापरून आपण काय करू शकतो, मेटलचं करोजन कंट्रोल करू शकतो. बघा, पहिली कुठली आहे, प्रॉपर मटेरियल सिलेक्शन. म्हणजे मटेरियल्स घेताना कसा पाहिजे, प्रॉपर घ्यायचा, त्याचं सिलेक्शन करायचं. प्रॉपर डिझाईन ऑफ मेटल ऑब्जेक्ट, जी ट्रेंडिंगमध्ये डिझाईन आहे तीच काय करायची, फॉलो करायची. अलोईंग ऑफ द मेटल, मेटलला काय करायचं, अलोईंग करायचं त्याचं. The corrosion control by proper material selection. Some of the important principles for the selection of the material are as follows. बघा, selection of the right type of the material is the primary step for thought of the corrosion control. Selection of the metal should be based more on chemical property. म्हणजे जे मेटलचं सिलेक्शन होणार आहे ते कशावर बेस असतं, तर केमिकल प्रॉपर्टीजवर बेस असतं. अँड लेस ऑन द कॉस्ट ऑफ द मेटल. जितकी मेटलची कॉस्ट कमी असेल आणि जितकी केमिकल प्रॉपर्टी चांगली असेल त्यावर काय असतं, सिलेक्शन ऑफ द मेटल शुड बी बेस्ड. द नोबल मेटल हॅव द ग्रेटेस्ट रेजिस्टन्स टू करोजन बट दे कॅनॉट बी युज्ड फॉर जनरल पर्पज. म्हणजे नोबल मेटल जे असतात त्यांच्याकडे करोजन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जास्त रेजिस्टंट पॉवर असते, बट दे कॅनॉट बी युज्ड फॉर जनरल पर्पज. जनरल पर्पजसाठी ते काय करू शकत नाहीत, यूज करू शकत नाहीत. ड्यू टू इकॉनॉमिकल रिजन, म्हणजे आर्थिकदृष्ट्या. बघा, द नेक्स्ट चॉईस इज टू सिलेक्ट द प्रेझेंट पॉसिबल मेटल. पुढची चॉईस काय राहते, टू सिलेक्ट द प्रेझेंट पॉसिबल स्ट्रक्चर. जे प्रेझेंट पॉसिबल स्ट्रक्चर आहे त्यांना चूज करायचं, लाईक आयर्न, टिटॅनियम, कॉपर एक्सेट्रा. आता एक्झाम्पल बघा, प्रेझेन्स ऑफ द ट्रेस अमाउंट ऑफ Fe in Mg or Pb in zinc can be highly detrimental. परत बघा, इट इज नेसेसरी टू यूज अ मेटल विच इज prone टू करोजन. ॲक्टिव्ह मेटल, म्हणजे जो ॲक्टिव्ह मेटल आहे तो काय केला पाहिजे, यूज केला पाहिजे. इट कॅन बी प्रोटेक्टेड बाय कवरिंग इट सरफेस. तुम्ही त्याला कसं प्रोटेक्ट करू शकताय, त्याचा सरफेस कवर करू शकताय. इट कॅन बी प्रोटेक्टेड बाय कवरिंग इट सरफेस फ्रॉम मोर अँड मोर कॅथोडिक मेटल. If two metals are in contact, then the corrosion can be minimized by 4 ways. जर 2 मेटल्स एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील तर त्यांचं करोजन कसं कमी करायचं बघा. सिलेक्ट द मेटल, पहिला मेटल सिलेक्ट करा फॉर विच डिफरन्स इन द ऑक्सिडेशन पोटेन्शियल इज मिनिमम. ज्याचा ऑक्सिडेशन पोटेन्शियलमध्ये डिफरन्स मिनिमम येतोय तसाच काय करा, तुम्ही मेटल सिलेक्ट करा. मग एरिया ऑर द मोर नोबल और कॅथोडिक मेटल शुड बी स्मॉलर. जो एरिया असणार आहे किंवा दुसरे जे मेटल असणार आहेत जे मोर स्टेबल तरी असणार आहेत ते कसे असणार आहेत, मेटल शुड बी स्मॉलर. अँड द एरिया ऑफ द ॲनोडिक और कॅटॅलिटिक और द एरिया ऑफ द ॲनोडिक और ॲक्टिव्ह मेटल शुड बी लार्ज. इथं काय म्हटलंय बघा, एरिया ऑफ द मोर नोबल और कॅथोडिक मेटल शुड बी स्मॉलर. म्हणजे नोबल आणि कॅथोडिक मेटलचा एरिया कसा पाहिजे, लहान पाहिजे. अँड द एरिया ऑफ द ॲनोडिक और ॲक्टिव्ह मेटल शुड बी लार्ज. म्हणजे त्या उलट ॲनोडिक एरिया किंवा ॲक्टिव्ह मेटलचा एरिया कसा पाहिजे, मोठा पाहिजे. सुटेबल इन्सुलेटर शुड बी इन्सर्टेड बिटवीन द मेटल. त्या मेटलच्या मध्येच काय केलं जातं, एक सुटेबल इन्सुलेटर काय केलं जातं, इन्सर्ट केला जातो टू प्रिव्हेंट द फ्लो ऑफ द करंट फ्रॉम ॲनोड टू कॅथोड.
म्हणजे ॲनोड टू कॅथोड करंट फ्लो होऊ नये किंवा तो प्रिव्हेंट व्हावा त्यासाठी काय केलं जातं, सुटेबल इन्सुलेटर यूज केलं जातं. कशाच्यामध्ये, मेटल आणि दोन मेटल्सच्या मध्ये यूज केलं जातं. आता कनेक्ट अ मोर ॲक्टिव्ह मेटल थर्ड मेटल विथ द स्ट्रक्चर सो दॅट द स्ट्रक्चर विल बी सेव्ड फ्रॉम द करोजन ॲट द एक्सपेन्स ऑफ द थर्ड मेटल. बघा, कनेक्ट अ मोर ॲक्टिव्ह मेटल, जो जास्त ॲक्टिव्ह मेटल असतो म्हणजेच थर्ड मेटल, विथ द स्ट्रक्चर सो दॅट, म्हणजे त्या स्ट्रक्चरशी त्याला कळलेलं असतं की माझी ॲक्टिव्हिटी लेवल किती आहे. सो दॅट द स्ट्रक्चर विल बी सेव्ड फ्रॉम करोजन, त्यामुळे काय होतं, करोजनपासून स्ट्रक्चर काय राहतं, सेव्ह राहतं ॲट द एक्सपेन्स ऑफ द थर्ड मेटल. त्यात तुम्ही काय करू शकता, थर्ड मेटल एक्सपेन्स करू शकता. तर मॉइश्चर शुड बी रिमूव्ड व्हेरेवर पॉसिबल. मॉइश्चर काय केला पाहिजे, रिमूव्ह केला पाहिजे. जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं तुम्ही काय करणार, मॉइश्चर काढून टाकणार. इफ मॉइश्चर ऑर इलेक्ट्रोलाइट सोल्युशन कॅनॉट बी एक्सक्लुडेड, जर इलेक्ट्रोलाइट आणि मॉइश्चर सोल्युशन जर एक्सक्लूड झालं तर काय होते, सुटेबल करोजन इनहिबिटर शुड बी ॲडेड. देन त्यामध्ये काय होणार, करोजन इनहिबिटर सुद्धा काय होणार, ॲड होणार. इच मेटल एक्झिबिट मिनिमम करोजन ॲट अ पर्टिक्युलर pH. प्रत्येक मेटल काय दाखवतो, पर्टिक्युलर pHला मिनिमम करोजन दाखवतो. देअरफॉर द करोजन कॅन बी कंट्रोल्ड बाय ॲड्रेसिंग द pH ऑफ द करोजिव्ह मीडियम. त्यामुळे तुम्ही करोजन कसं प्रिव्हेंट करू शकताय, तर करोजिव्ह मीडियमचं काय करायचं, pH ॲडजस्ट करायचा. व्हेन द pH ॲडजस्टमेंट इज नॉट प्रॅक्टिकेबल, ज्यावेळी तुमची pH ॲडजस्टमेंट ही प्रॅक्टिकेबल नसते त्यावेळी काय होतं, करोजन कॅन बी मिनिमाइज्ड बाय अप्लाइंग इनर्ट कोटिंग ओव्हर द सरफेस ऑफ द मेटल. त्यावेळी करोजन कसं मिनिमाइज केलं जातं, बाय अप्लाइंग इनर्ट कोटिंग. त्यावेळी इनर्ट कोटिंग अप्लाय केलं जातं ओव्हर द सरफेस ऑफ द मेटल. म्हणजे मेटलचा जो सरफेस आहे त्यामध्ये इनर्ट कोटिंग हे यूज केलं जातं ज्यावेळी करोजन कमी करायचं असतं त्यावेळी. मेटल पाईपलाईन कॅन बी प्रोटेक्टेड फ्रॉम इम्पिगमेंट अटॅक बाय. बघा, मेटल पाईपलाईन तुम्ही कशी प्रोटेक्ट केला, तर फिल्ट्रेशन ऑफ द सस्पेंडेड सॉलिड प्रेझेंट इन द लिक्विड. जे तुमच्या लिक्विडमध्ये सस्पेंडेड सॉलिड होते, म्हणजे तरंगणारे जे सॉलिडचे पार्टिकल होते ते तुम्ही काय केले, फिल्ट्रेट केले. फिल्ट्रेशन ऑफ द सस्पेंडेड सॉलिड प्रेझेंट इन द लिक्विड स्ट्रीम फ्लोईंग थ्रू द पाईपलाईन. त्या पाईपलाईनमधनं जाणारं जे पाणी आहे, जे सस्पेंडेड सॉलिड आहे ते काय केलं, फिल्टर केलं. बाय प्रिव्हेंटिंग टर्बिनल पण काय केले, प्रिव्हेंट केले इन अ फ्लो, म्हणजे फ्लोमधले जे टर्मिनल आहेत ते काय केले, त्यांनी प्रिव्हेंट केले. आता करोजन कंट्रोल बाय प्रॉपर डिझाईन. द डिझाईन aspect of the equipment made of the metal plays an important role in the corrosion control. बघा, following care should be adopted during designing a metal object to minimize the possibilities of the corrosion. आता बघा, the metallic structure should be properly designed. तुमचं मेटॅलिक स्ट्रक्चर कसं पाहिजे, तर प्रॉपरली डिझाईन पाहिजे. इन ऑर्डर टू मिनिमाइज द रेट ऑफ रिॲक्शन. म्हणजे जर तुम्हाला ही काय, करोजन कंट्रोल बाय प्रॉपर डिझाईन, जर तुम्हाला मेटलचं करोजन कमी करायचं असेल तर तुम्हाला वेगळ्या टेक्निक यूज करायला लागतील. बघा, इथं काय केले, द मेटॅलिक स्ट्रक्चर शुड बी प्रॉपरली डिझाईन. जर तुम्हाला मेटलचं करोजन कमी करायचं आहे तर ते तुमचं स्ट्रक्चर कसं पाहिजे, तर प्रॉपरली डिझाईन पाहिजे. इन ऑर्डर टू मिनिमाइज द रेट ऑफ करोजन, म्हणजे काय करायचं, आपल्याला करोजनचा रेट कमी करायचा असेल तर. द स्ट्रक्चर विच डज नॉट हॅव अ लोकलाइज्ड स्ट्रेस्ड एरियाज. असे स्ट्रक्चर की ज्याला लोकलाइज्ड स्ट्रेस एरियाज नाही आहेत, तिथं काय होत नाही, डज नॉट अंडरगो इंटेन्स अँड लोकलाइज्ड करोजन. तिथं काय होत नाही, इंटेन्स आणि लोकलाइज्ड करोजन होत नाही. फर्दर इक्विपमेंट शुड नॉट हॅव अ शार्प बेंड. बाकीचे जे इक्विपमेंट आहेत त्यांना शार्प बेंड नसतात. बफेल्स ऑर लॅप जॉईंट टू अवॉइड फॉर्मेशन ऑफ द कॉन्सन्ट्रेशन सेल. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन सेल तयार होऊ नये म्हणून त्यामध्ये काय काय नसलं पाहिजे, बेंड नसला पाहिजे, बॅफल्स नसले पाहिजेत, लॅप जॉईंट नसला पाहिजे. टँक्स आर पाईपलाईन शुड नॉट हॅव crevices gap between two metal surface to avoid differential aeration corrosion. त्यांनी काय सांगितले, टँक्स आणि पाईपलाईन शुड हॅव crevices म्हणजेच काय, गॅप बिटवीन टू मेटल सरफेस. टँक आणि पाईपलाईनच्या मध्ये जो गॅप आहे दोन मेटल सरफेस मधला, टू अवॉइड डिफरन्शियल एरेशन करोजन. तो काय अवॉइड करतो, डिफरन्शियल एरेशन करोजन अवॉइड करतो. मग इंटरनल स्ट्रेस ऑफ द मेटल कॅन बी रिड्यूस्ड बाय
हीट ट्रीटमेंट, जो इंटरनल स्ट्रेस असतो मेटलचा तो काय केला जातो, हीट ट्रीटमेंटनं काय केला जातो, रिड्यूस केला जातो, टू रिड्यूस द करोजन. म्हणजे करोजन कमी करण्यासाठी जो मेटलचा इंटरनल स्ट्रेस आहे तो हीट ट्रीटमेंट देऊन म्हणजे त्या मेटलला हीट देऊन काय केला जातो, रिड्यूस केला जातो. ऑन द बेसिस ऑफ द अबाव गाईडलाईन सम इम्प्रॉपर अँड गुड इंजिनिअरिंग डिझाईन आर गिवन इन फिगर. आता फिगर बघूया आपण, यामध्ये काय काय आहेत बघा. गुड अँड बॅड इंजिनिअरिंग डिझाईन. आता प्रोटेक्शन अगेन्स्ट करोजन, मग ही गुड डिझाईन आहे बघा. ह्याचं काय आहे, स्मूथ बेंड आहे. ही इम्प्रॉपर डिझाईन आहे. इथं काय केलं, हे वेल्ड केले, शार्प कॉर्नर आहेत. हे इथं आहेत का, तर इथं कसं आहेत बघा, स्मूथ आहेत. हे चांगलं डिझाईन आहे, हे इम्प्रॉपर डिझाईन आहे. परत बघा हे डिझाईन बघा, वॉटर कलेक्ट्स हिअर. इथं काय तयार होते, इथं वॉटर गोळा होते. आणि इथं गुड डिझाईन, हा सरफेस काय केलाय त्यांनी, इथं आणि इथं स्मूथ केलाय, त्यामुळे इथं काय होणार नाही, वॉटर कलेक्ट होणार नाही. मग हे गुड डिझाईन आहे, हे इम्प्रॉपर डिझाईन आहे. इथं वॉटर कलेक्ट झालं तर परत काय होणार, करोजन व्हायला चालू होणार. यांनी काय केलं, इथं बेंड दिलं तिथे आणि इथे काय होणार, हे गुड डिझाईन होतं, त्यामुळे इथं करोजन होणार नाही. आता अलॉईंग म्हणजे काय बघा, करोजन रेजिस्टन्स ऑफ मेनी मेटल्स कॅन बी इम्प्रूव्ड बाय अलॉईंग. म्हणजे मेनी मेटलचा जो करोजन रेजिस्टन्स आहे तो तुम्ही कसा इम्प्रूव्ह करू शकता, अलॉईंगमुळे. मग अलॉईंगमुळे काय होऊ शकतं, करोजन रेजिस्ट ऑफ मेनी मेटल्स कॅन बी इम्प्रूव्ड. म्हणजे करोजन रेजिस्ट म्हणजे काय, प्रतिकार करणे. म्हणजे मेटल काय करू शकतो, करोजनला काय करू शकतो, व्यवस्थित रेजिस्ट करू शकतो. A number of alloy have been developed which exhibit corrosion resistance even in highly corrosive environment. म्हणजे काय केलं जातं, नंबर ऑफ अलॉय हॅव बीन डेव्हलप्ड, वेगवेगळे अलॉय काय केले जातात, डेव्हलप केले जातात, जे काय एक्झिबिट करतात, करोजन रेजिस्टन्स इवन इन हायली करोसिव्ह एन्व्हायरमेंट. हायली करोसिव्ह एन्व्हायरमेंट सुद्धा, हायली करोसिव्ह एन्व्हायरमेंट असलं तरी सुद्धा हे काय होत नाहीत, यांचं करोजन होत नाही. अ नंबर ऑफ अलॉयज हॅव बीन डेव्हलप्ड विच एक्झिबिट, मग ते अलॉय काय करतात, विच एक्झिबिट द करोजन रेजिस्टन्स इवन इन हायली करोसिव्ह एन्व्हायरमेंट. म्हणजे हे अलॉय जरी जास्त करोसिव्ह एन्व्हायरमेंट असेल तरी सुद्धा काय करतात, करोजन रेजिस्ट करतात. त्यात एक्झाम्पल बघा, क्युप्रो निकेल 70% कॉपर प्लस 30% निकेल अलॉयज. अलॉयज म्हणजे काय, तर मिक्सचर ऑफ द मेटल. मेटलचं काय करायचं, दोन मेटल एकत्र करायचे, त्याचं काय होणार, अलॉय तयार होणार. आता इथं क्युप्रो निकेल आहे बघा, यात काय, कॉपर 70% आणि निकेल 30%. मग ह्याला काय म्हटलंय, अलॉय म्हटलंय. ह्याला अलॉयचं नाव आहे क्युप्रो निकेल अलॉय. विच ऑल्सो कंटेन 0.2% आयर्न. मग ह्याच्याकडे काय आहे, 0.2% आयर्न सुद्धा आहे. मग हॅज गुड रेजिस्टन्स टू करोजन, पण ह्याचा करोजनला रेजिस्ट करण्याची कपॅसिटी चांगली आहे. इन वेट अँड हिटेड एन्व्हायरमेंट, म्हणजे वेट जरी एन्व्हायरमेंट असलं आणि गरम जरी असलं, हिटेड एन्व्हायरमेंट जरी असलं तरी तो काय करू शकतो, करोजनला चांगल्या पद्धतीने रेजिस्ट करू शकतो. दिस अलॉय इज युज्ड मोस्टली इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द कंडेन्सर. हे अलॉय कुठे यूज केलं जातं, कंडेन्सरच्या मॅन्युफॅक्चरिंगला. अँड बबल ट्रेस ऑफ द फ्रॅक्शनल डिस्टिलेशन कॉलम युज्ड इन द ऑइल रिफायनरीज. म्हणजे ऑइल रिफायनरीजमध्ये फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करताना ज्यावेळी बबल ट्रेस होतात तिथं हे काय केलं जातं, यूज केलं जातं. बघा, क्रोमियम प्रेझेंट इन स्टेनलेस स्टील डेव्हलप अँड एक्सेप्शनली कोहिरंट ऑक्साईड फिल्म. स्टेनलेस स्टीलमध्ये जो क्रोमियम तुमचा प्रेझेंट असतो तो काय डेव्हलप करतो, तर एक कोहिरंट ऑक्साईड फिल्म डेव्हलप करतो ऑन द सरफेस ऑफ द स्टील. म्हणजे स्टीलच्या सरफेसवर काय करतो, क्रोमियम काय करतो, एक कोहिरंट ऑक्साईड फिल्म डेव्हलप करतो विच प्रोटेक्ट्स इट फ्रॉम फर्दर करोजन. आता ही ऑक्साईड फिल्म तयार झाल्या कुणाची, तर क्रोमियमची. मग ती कुणाला प्रोटेक्ट करते, तर सरफेस ऑफ द स्टील, स्टीलच्या सरफेसला ही काय करते, प्रोटेक्ट करते. निमोनिक अलॉयज बघा, निमोनिक अलॉयज म्हणजे काय, निकेल क्रोमियम आणि हे बघा, निमोनिक अलॉयज, निकेल क्रोमियम आणि मॉलिब्डेनम हे तीन मेटल त्यात मिक्स आहेत, म्हणून त्याला काय म्हटले, निमोनिक अलॉयज. आर रेजिस्टन्स टू हॉट गॅसेस. हे कशाला रेजिस्ट करतात, हॉट गॅसेस जे असतात त्याला काय करतात, हे अलॉयज रेजिस्ट करतात. दीज आर युज्ड इन गॅस टर्बाईन. हे कुठं वापरलं जातं, गॅस टर्बाईनमध्ये यूज केलं जातं. ठीक आहे.